Good morning students, welcome back. Already we have studied the Maths 1's 3 lessons. Please go through it and do the study. From today we are going to start the Maths part 2nd. In that first lesson is differentiation. Already differentiation हा lesson तुम्हाला 11th standard मध्ये पण होता. त्याची थोडंसं पुन्हा एक रिव्हिजन म्हणून आपण हा व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचे की डेरिव्हेटिव्हज म्हणजे काय. तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे जेव्हा एखादं मोठं काम आपल्याला दिलं जातं तेव्हा त्याचे आपण लहान लहान छोटे छोटे पार्ट्स करून ते कंप्लीट करतो. मग त्यालाच म्हटलं तर त्या डिफरंट पार्ट्स करून जेव्हा आपण त्या फंक्शनला डिराईव्ह करतो त्याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह. मग त्याच्यामध्ये काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. जर ते स्टँडर्ड फॉर्म्युले आपण लर्न केले तर डेरिव्हेटिव्ह चॅप्टर अतिशय इझी आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट येतं की एखादं फंक्शन दिलं असेल, आपण 11th स्टँडर्डमध्ये फंक्शन म्हणजे काय ते लर्न केले. आता फंक्शन हे डिफरंट टाईपचे असू शकतात. त्याच्यामध्ये फंक्शनमध्ये जेव्हा तुम्ही लिमिट काढलं होतं, एखाद्या फंक्शनचं लिमिट कसं काढतात, ते कंटिन्युअस कसं असतं, ते जेव्हा फंक्शन्स आपण घेतले होते तेच फंक्शन आपल्याला इथे पण करायचे आणि त्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्हज फाइंड आउट करायचे. आता फंक्शनमध्ये एखादा y f(x) असेल तर याचं डेरिव्हेटिव्ह निघताना y ला y' असं लिहितात आणि f'(x) म्हणजे y हे फंक्शन आहे तर त्याचं डेरिव्हेटिव्ह y' किंवा डेरिव्हेटिव्ह f'(x) लिहितात. Or else we write it, differentiate the given function with respect to x. मग सपोज y फंक्शन आहे, मग हा y ला d/dx, हे d/dx चा अर्थ होतो डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आणि त्याच्या पुढे फंक्शन लिहिलं जातं. आता हे फंक्शन्स कसे असतील तर फंक्शन डिफरंट टाइप्समध्ये असतात. डिफरंट टाइप्समध्ये म्हणजे लिटे, जसं आपण बोर्डमॉस रूल करतो की एखादं सम्स दिलं आहे तर ते सॉल्व्ह करण्याचे काही स्टेप्स असतात की आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, मग मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सेम वे तसं जेव्हा फंक्शन दिलं जातं तेव्हा आपल्याला त्या फंक्शनचे पार्ट्स आहेत L, I, A, T, E असे 5 पार्ट्स पडतात. L म्हणजे लॉगॅरिथमिक. एखाद्या फंक्शनमध्ये जेव्हा लॉग आला असेल तर त्याला म्हणतात लॉगॅरिथमिक फंक्शन. लॉग x, लॉग ex, लॉग 2x + 3 हे सगळे येतात लॉग कॅटेगरीमध्ये. इन्व्हर्स म्हणजे काय, साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स किंवा एखादं फंक्शन दिलं गेलं आहे त्याचं इन्व्हर्स. मग आधी प्रेफरन्स द्यायचं लॉग काढायला, त्याच्यानंतर इन्व्हर्स काढायचे. ए म्हणजे अल्जेब्रिक. आता अल्जेब्रिक म्हणजे 2x + 3 किंवा फंक्शन दिलं आहे 5x⁻² -8 असे जे फंक्शन्स असतात ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल इन्व्हॉल्व केले, त्याचे ॲडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, तर हे सगळे येतात अल्जेब्रिक फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर टी म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण आताच थर्ड लेसन जेव्हा बघितलं त्याच्यात लर्न केलं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. साइन x, कॉस 2x + 3 हे जे फंक्शन्स आहे यांना म्हणतात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि लास्ट येतो ई. ई म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग एक्सपोनेन्शियल फंक्शन्स कसे असतात, e⁻x, 2⁻x, a⁻x +3 हे जे टाइप्स आहे. जेव्हा एक्सपोनेन्शियल म्हणजे आपण वरती इंडेक्स लिहितो, व्हेरिएबल हे वरती लिहिले जातात तेव्हा त्यांना म्हणतात एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग आता या चॅप्टरमध्ये आपण लर्न करणार आहे की अशा सगळ्या कॅटेगरीमधले जर फंक्शन्स असतील तर त्यांचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं. हे सगळ्यात मेन फॉर्म्युले आहेत. फंक्शन जर f(x) असेल याचा अर्थ त्याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे फक्त. कॉन्स्टंट याचा अर्थ व्हेरिएबल नाही. व्हेरिएबल म्हणजे काय, जेव्हा तुम्ही 8x लिहिता या 8x मध्ये 8 हा कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू जी आहे ती बदलत नाही, त्याला म्हणतात कॉन्स्टंट. आणि x मग तुम्ही x घ्या, y, z, p किंवा व्हॉटएव्हर जे पण लेटर्स आहेत ते जातात व्हेरिएबल्समध्ये. व्हेरिएबल म्हणजे त्यांच्या व्हॅल्यूज व्हॅरी होतात म्हणून त्यांना म्हटलंय व्हेरिएबल. आणि कॉन्स्टंट म्हणजे नंबर्स, डिजिट, ते असतात कॉन्स्टंट. मग आता अशा फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं. सपोज फंक्शन आहे f(x), y = f(x) आणि फंक्शन आहे ओनली 3. इथे एक पण व्हेरिएबल नाही. मग आता या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढतो आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, WRT म्हणजे विथ रिस्पेक्ट टू x. पण इथे xच नाही आहे. जर xच नाही आहे तर त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं निघणार. therefore y' किंवा तुम्ही लिहू शकता f'(x), आन्सर इज 0. म्हणून त्याचा फॉर्म्युला आहे. सी म्हणजे
कॉन्स्टंट किंवा के म्हणजे कॉन्स्टंट, जर कॉन्स्टंट टर्म्स आहे तिथे एक्स नाही आहे तर त्याचं डेरिव्हेटिव्ह नेहमी कसं येणार आहे, 0 असणार आहे. दुसरं फंक्शन बघूया kx. के म्हणजे कॉन्स्टंट, y इज इक्वल टू 3x. आता इथे कॉन्स्टंट 3 आहे किंवा त्याला आपण के म्हणता येईल, के इज अ कॉन्स्टंट आणि x इज अ व्हेरिएबल. देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. ही मेथड आहे डेरिव्हेटिव्ह लिहिण्याची. मग dy अपॉन dx दोघं साईडने डेरिव्हेटिव्ह घेतला, मग dy अपॉन dx चा आन्सर आला 3x. जेव्हा तुम्ही कॉन्स्टंट साठी काढताय तेव्हा त्याचा आन्सर येतो k, म्हणजे इथे आन्सर येईल फक्त 3. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इज 3. पुढचा फंक्शन आहे ओनली x. मग डिफरन्शिएट विथ x म्हणजेच काय झालं बघा, dx अपॉन dx. साधं लॉजिक लावलं तर dx अपॉन dx म्हणजे आन्सर काय येणार आहे, 1. मग जेव्हा नुसता x आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह असेल 1, कॉन्स्टंट असेल 0 आणि कॉन्स्टंट सोबत व्हेरिएबल असेल तर त्याचा आन्सर येतो फक्त कॉन्स्टंट. पुढचं फंक्शन आहे x रेस टू n. आता x रेस टू n म्हणजे काय, व्हेरिएबल आहे आणि त्याच्यावरती इंडेक्स जो आहे तो n आहे. n हा नंबर आहे, 1 2 3 नेगेटिव्ह 1 2 3 4 व्हॉटएव्हर. तर याचा डेरिव्हेटिव्ह निघतं x रेस टू n इज इक्वल टू हा जो n आहे वरचा तो मल्टिप्लिकेशन मध्ये आला इंटू x आणि या नंबर मधनं 1 मायनस करायचं, -1. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू 3x रेस टू 2 सपोज. मग आता डेरिव्हेटिव्ह घेताना हा झाला dy अपॉन dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x स्क्वेअर, n म्हणजे 2, हा 2 पुढे आला इंटू खाली x तसाच आहे म्हणजे आपला x हा आहे, मग तो झाला x आणि वरती n मायनस 1, n मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1. आता 2 इंटू 3 6x, 2 मायनस 1 मीन्स 1. म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x स्क्वेअर झाला 6x. एक्झाम्पल घ्यायचं अजून तर सिंपल आहे, x रेस टू तुम्ही 7 लिहिलं सपोज, x रेस टू 7 आहे तर याचं डेरिव्हेटिव्ह 7x रेस टू 6. x रेस टू 13 घेतलं, आन्सर इज 13 x रेस टू 12. बस हा नंबर पुढे घ्यायचा आहे आणि वरती नंबरमधनं एक मायनस करायचं आहे. पण जर इथे एखादा नंबर असेल तर तो नंबर याला मल्टिप्लाय होतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पुढचं फंक्शन आहे 1 अपॉन x. 1 अपॉन x आता इथे आपण घेऊया 1 अपॉन 3 सपोज. मग x म्हणजे आपण आता इथे 3x घेऊ. मग 1 अपॉन x त्याचा आन्सर काय तर निगेटिव्ह 1 अपॉन x स्क्वेअर. याचा आन्सर येईल निगेटिव्ह 1 x चा स्क्वेअर. x म्हणजे कोण आहे 3x, मग 3x चा स्क्वेअर 9x स्क्वेअर. जो x दिलाय ना तो तसाच तसा इथे लिहायचा आहे आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे निगेटिव्ह 1 अपॉन x स्क्वेअर. आता ऍक्च्युली इथे ना हाच फॉर्म्युला यूज झाला, हे बघा 1 अपॉन x चा अर्थ होतो x रेस टू निगेटिव्ह 1 आणि x रेस टू निगेटिव्ह आहे म्हणजे इथे फॉर्म्युला कोणता यूज झाला, x रेस टू n चा. आता हा निगेटिव्ह 1 पुढे आला, निगेटिव्ह 1 त्याच्यानंतर x. मग या निगेटिव्ह मधून आपण अजून एक 1 मायनस करतो, निगेटिव्ह 1 x रेस टू निगेटिव्ह 2. पण निगेटिव्ह 2 जेव्हाही इंडेक्स निगेटिव्ह असेल त्याला 1 अपॉन मध्ये लिहिता येतं म्हणून आन्सर होतं 1 अपॉन x रेस टू स्क्वेअर. हे झालं त्याचं डेरिव्हेशन. पण एवढं डेरिव्हेशन याची काहीच गरज नाही आहे, डायरेक्ट 1 अपॉन x असेल तर आन्सर येईल x निगेटिव्ह 1 अपॉन x स्क्वेअर. पुढचं फंक्शन आहे रूट x. आता ऍक्च्युली आपण लर्न केलंय रूट x याचा अर्थ असतो x रेस टू 1 अपॉन 2. जेव्हाही तुम्ही रूट लिहिता तेव्हा रूट x म्हणजे x रेस टू 1 अपॉन 2. तुम्ही क्यूब रूट लिहिलं तर 1 अपॉन 3, 7th रूट लिहिलं तर 1 अपॉन 7 असतं. मग आता पुन्हा इथे हाच यूज होतो x रेस टू n चा फॉर्म्युला. 1 अपॉन 2 पुढे x 1 अपॉन 2 मायनस 1, 1 अपॉन 2 x निगेटिव्ह 1 अपॉन 2. मग आन्सर काय झालं बघा, हा 1 अपॉन 2 ॲज इट इज. x रेस टू निगेटिव्ह आहे म्हणजे तो झाला 1 अपॉन x रेस टू हाफ. हा निगेटिव्ह होता, तो निगेटिव्ह कॅन्सल करण्यासाठी आपण त्याला 1 अपॉन मध्ये लिहिलं, मग 1 अपॉन 2 x रेस टू हाफ. x रेस टू हाफ म्हणजे काय रूट. हे झालं त्याचं डेरिव्हेशन. म्हणून रूट एक्सचं डेरिव्हेशन काय येतं 1 अपॉन 2 रूट एक्स. आता याच्या पुढे एवढं डेरिव्हेशन कुठेही मेन्शन करायचं नाही, फक्त लर्न करायचं आहे रूट एक्स म्हणजे 1 अपॉन 2 रूट एक्स. फॉर एक्झाम्पल माझ्या त्या एक्स मध्ये आपण व्हॅल्यू टाकू बघू. रूट 7
मग आन्सर काय? त्याचा फॉर्म्युला असतो 1/2 म्हणजे 7x. फक्त एवढं लिहायचं. याच्यानंतर हे सगळे झाले आपले अल्जेब्रिक फंक्शन्स आणि त्यांचे डेरिव्हेटिव्स. याच्या पुढे जे आहे ते सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. हे तुमचे सॉल्व्ह करता करता आपोआप लर्न होतात. जसं साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, फक्त इंटरचेंज करताय. साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचं साईन, टॅनचं सेक, कॉटचं कोसेक, सेकचं सेक टॅन एक्स, कोसेकचं कॉसेक कॉट एक्स. फक्त जेव्हा सी ने स्टार्ट होणारे फंक्शन्स आहेत या सगळ्या ठिकाणी फंक्शन जे आहे ते नेगेटिव्ह होतं. जसं साइन एक्स कॉस एक्स आहे, पण कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह नेगेटिव्ह साइन एक्स. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स येतं, पण कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह नेगेटिव्ह कोसेक स्क्वेअर एक्स येतं. सेक एक्स येतं सेक एक्स टॅन एक्स, आणि कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं नेगेटिव्ह कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. लक्षात ठेवायचं आहे जिथे पण कॉस कॉट कोसेक असे असले डेरिव्हेटिव्ह की त्यांच्या सगळ्यांच्या आन्सरच्या पुढे नेगेटिव्ह लावायचं आहे. त्याच्या पुढचं आहे ई रेस टू एक्स. मग ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह नेहमी सेम येतं, दॅट इज ई रेस टू एक्स. ते एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. त्याच्यामध्ये ई रेस टू 3 असेल तर आन्सर ई रेस टू 3, ई रेस टू 7x असेल तर आन्सर ई रेस टू 7x येईल. बाकी कंपोजिट फंक्शन्स कसे ते पुढे बघू आपण. पण जर सिंपल असेल ए रेस टू 3x तर आन्सर ई रेस टू 3x असेल. ए रेस टू एक्स. आता ए रेस टू एक्स म्हणजे काय? खाली नंबर्स असतील आणि रेस टू एक्स. ए म्हणजे नंबर्स, मग ए रेस टू एक्सचा आन्सर येतं ए रेस टू एक्स इंटू लॉग. तेच लिहायचं आणि नंबरचा लॉग घ्यायचा. त्याच्यानंतर येतं लॉग एक्स, आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. तर हे एवढे फॉर्म्युले आपल्याला लर्न करायचे आणि हे सगळे फॉर्म्युले यूज करायचे. The next part is that how to do the differentiation of sum, subtraction, multiplication and division. फंक्शन मध्ये जर ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन दिलं असेल किंवा डिव्हिजन दिलं असेल तर अशा फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह कसे फाइंड आउट करायचे. म्हणजेच काय, जर फंक्शन असं असेल u प्लस v. u प्लस v म्हणजे पहिलं एक फंक्शन u फंक्शन प्लस दुसरं फंक्शन असेल त्याला आपण डिनोट केले v ने. मग अशा दोघांचं जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तेव्हा ते कसं काढायचं. मग पहिलं असेल y इज इक्वल्स टू u प्लस v. याचं डेरिव्हेशन येईल dy upon dx is equal to the derivation of first function du with respect to x, derivative with respect to x of u plus derivative of v with respect to x. Easy आहे. पहिल्या फंक्शन जेही फंक्शन दिलं असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला sin x प्लस cos x. आता याच्यात दोन फंक्शन आहे. पहिलं फंक्शन आहे sin x, दुसरं फंक्शन आहे cos x, आणि यांचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. तर तुम्ही dy upon dx लिहा किंवा y डॅश लिहा. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x हे काय असतं cos x. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x. आताच आपण लर्न केलं की cos असेल c असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह नेगेटिव्ह येतं, म्हणून आन्सर झालं नेगेटिव्ह sin x. दोन फंक्शन आहे, ॲडिशनने जर टर्म्स जॉईन केलाय तर पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह असं फाइंड आउट करायचं. त्याच्या पुढचं आहे और सबट्रॅक्शन. सेम आहे जसा ॲडिशनचं तसंच आहे. सपोज फंक्शन असं दिलं आहे u मायनस v. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ u और du अपॉन dx म्हणून आपण त्याला अँड dv अपॉन dx. सॉरी मायनस आहे, त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये लागेल सबट्रॅक्शन. पुढचं आहे y इज इक्वल टू u इंटू v. पहिलं फंक्शन इंटू दुसरं फंक्शन, त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू u ॲज इट इज. म्हणजे पहिलं जे फंक्शन असेल ते तसंच लिहायचं आहे आणि डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे दुसऱ्या फंक्शनचा. आता व्हायचं वर्सा v तसाच लिहायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ u पहिलं फंक्शन तसंच, डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा काढायचा प्लस v तसाच, डेरिव्हेटिव्ह त्याचा काढायचा. आता फॉर एक्झाम्पल बघू आपण 3x इंटू sin x. मग याच्यामध्ये u म्हणजे कोण झाला
3x हा झाला u आणि v sin x. आता हे दोघं मल्टिप्लिकेशन मध्ये, मग यांचा डेरिव्हेटिव्ह काढताना कसं होतं, u म्हणजे 3x राईट इट ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह सगळं लिहायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x काय होतो, cos x प्लस v ॲज इट इज म्हणजे sin x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x कॉन्स्टंट इंटू x, आन्सर इथं फक्त कॉन्स्टंट इंटू 3. याला फक्त रिअरेंज केलं तर या दोघांमध्ये 3 कॉमन आहे. बाकीचे रूल्स सगळे अल्जेब्रिक इक्वेशनचे जसे आपण सॉल्व्ह करतो, जेवढं मॅक्झिमम सॉल्व्ह करता येईल तेवढं सॉल्व्ह करायचं आहे. तर दोघांमध्ये 3 कॉमन आहे, x cos x प्लस sin x, किंवा तुम्ही याची ऑर्डर चेंज करून पण आन्सर येईल 3 sin x प्लस x cos x. असं u इंटू v असेल तर या प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता लास्ट आहे डिव्हिजनसाठी. जर फंक्शन्स डिवाइड मध्ये दिले, आपण पुन्हा u आणि v घेतले स्टँडर्ड फंक्शन u आणि v, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x v ह्याच्यामध्ये आधी d घ्यायचं खालचा du अपॉन dx मायनस, मग u तसाच लिहायचा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर आणि v स्क्वेअरचा स्क्वेअर करायचा आहे म्हणजे डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. इथे u ने सुरुवात केली आहे, मग v चं डेरिव्हेटिव्ह आहे. पण जेव्हा डिव्हिजन करताय तेव्हा आधी खालच्याने सुरुवात केलेली आहे v du dx मायनस u इंटू जिथे फंक्शन ठेवलंय ना त्याच्या दुसऱ्याचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. जी फंक्शन आहे दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. आपण याचे एक्झाम्पल घेऊया. 3x अपॉन log x, u झाला 3x आणि v आहे log x. मग आता फॉर्म्युला काय, v म्हणजे काय log x, डेरिव्हेटिव्ह ऑफ u 3x चं डेरिव्हेटिव्ह येईल फक्त 3 मायनस u मीन्स 3x, डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे log x, log x चं डेरिव्हेटिव्ह येतं 1 अपॉन x अपॉन v स्क्वेअर log x ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे काही कॉमन काढण्यासारखं काहीच नाही आहे, मग लास्ट आन्सर फक्त एवढंच आहे 3 log x मायनस, किंवा 3 कॉमन निघेल म्हणून log x मायनस x आणि हा x कॅन्सल होईल, हा x कॅन्सल, 3 पुढे आला म्हणून लास्ट आन्सर आला. आणि हा 3 कॉमन जर काढला, हा 3 आणि हा 3 कॉमन निघाला, मध्ये राहिला फक्त log x मायनस 3 अपॉन log x ब्रॅकेट स्क्वेअर. मग या पद्धतीने आपल्याला u अपॉन v चे सुद्धा डेरिव्हेटिव्ह काढता येते. ॲक्च्युली आपण इथे 3 कॉमन काढलाय म्हणजे log x मायनस, आता इथे फक्त हा 3 कॉमन आहे तर राहील काय फक्त 1. Now the next part is derivative of composite function. आपण आधी बघितलं की बेसिक फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे, त्याच्यानंतर त्यांचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर कसं फाइंड आउट करायचं. आता त्याच्या पुढची स्टेप आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. मग कंपोजिट फंक्शन मीन्स इन शॉर्ट आपण 11th स्टँडर्डमध्ये लर्न केलं होतं, हे आठवत असेल. फंक्शन ऑफ g म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन, एका फंक्शनमध्ये दुसरं फंक्शन आहे g फंक्शन ऑफ x. मला याचं एक्झाम्पल द्यायचं तर असेल log x. ॲक्च्युली हे एक फंक्शन आहे, पण जेव्हा मी याला कंपोजिट फंक्शनमध्ये लिहिते तेव्हा त्याला आपल्याला कसं लिहिता येईल, log sin x म्हणजे ॲक्च्युअल फंक्शन आहे लॉग फंक्शन आणि त्याच्यामध्ये अजून एक फंक्शन आहे, ते कोणतं फंक्शन आहे, साइन. मग या टाईपमधले जे फंक्शन्स असतात त्यांना म्हणतात कंपोजिट फंक्शन. ऑलरेडी एक लॉग फंक्शन असतं, इथे ॲक्च्युली आपल्याला x पाहिजे होतं पण तिथे x नाही, त्याच्याऐवजी काय आहे, साइन आहे. मग असे जे अरेंजमेंट असतात त्याला म्हणतात कंपोजिट फंक्शन. ऑर cos x cos tan x म्हणजे जेव्हा तुम्ही x लिहिता ना व्हेरिएबल, त्या व्हेरिएबलच्या जागीच एखादं दुसरं फंक्शन जर असेल तर त्याला म्हणतात कंपोजिट फंक्शन. मग अशा फंक्शनचं जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढता येतं तेव्हा आधी पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि मग त्याच्या आतल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. आपण हे दोघांचं सॉल्व्ह करू. सपोज फंक्शन आहे log sin x, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. मग आधी जे डेरिव्हेटिव्ह निघेल ते असेल log sin x
व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ log sin x? म्हणजे लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/x. पण x म्हणजे काय sin x. आणि पुढे परत या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. मग आन्सर होईल 1/sin x into what is the derivative of cos sin x? That is cos x. Cos x upon sin x. Now by the trigonometric ratios we know what is cos x upon sin x. That is cot x. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ log sin x चं डेरिव्हेटिव्ह काय झालं cot x. लक्षात आलं? एखाद्या फंक्शनमध्ये पुन्हा अजून एक फंक्शन दिलं असेल तर आधी मेन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढलं, मग त्या असलेल्या दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढलं. पुन्हा एक एक्झाम्पल केलं. y किंवा एखादं फंक्शन आहे, मग त्या फंक्शनचं दिलंय तुम्हाला cos 2x² - 3. आता याच्यामध्ये सगळेच रूल यूज करता येतील आपल्याला. डेरिव्हेटिव्ह ऑफ y फंक्शन म्हणजे dy/dx लिहा किंवा y डॅश लिहा. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos 2x² - 3. कॉसचं डेरिव्हेटिव्ह फर्स्ट स्टेप सेम असते, पुन्हा सगळं फंक्शन्स लिहायचे. ठीक आहे. माझं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉसचं डेरिव्हेटिव्ह येतं साइन म्हणजेच नेगेटिव्ह साइन. कॉसचे सगळे कॉस कोसेक कॉट यांचे डेरिव्हेटिव्ह काढताना आन्सर्स नेगेटिव्ह येतात. नेगेटिव्ह साइन एक्स म्हणजे काय 2x² - 3. पण मग फंक्शन इथे नाही, अजून हे फंक्शन आहे इथे. मग पुढच्या स्टेपमध्ये येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x² - 3. हे सगळं इझी आहे जेव्हा तुमचे फॉर्म्युले लर्न असतील. पुन्हा हा फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x². आता इथे जर बघितलं तर इथे आता दोन फंक्शन्सची सबट्रॅक्शन आहे. मग आता पुन्हा तो रूल यूज करायचा. पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आता हे आहे x⁴n. हा 2 जो असतो वरचा तो पुढे येतो. मग 2 × 2 किती झाले 4x. आणि इथे 2 - 1 पण 2 - 1 1 येतो, म्हणजे इथे फक्त आपण 1 लिहिला, नाही लिहिलं तरी चालतं. मायनस 3चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 होते, ते नाही लिहिलं तरी चालतं. सो द लास्ट आन्सर इज -4x. आता हा 4x मी पुढे घेतला साइन 2x² - 3. So this way we have to find out the function, the derivative of composite function. In the next video we will start the exercise 1.1.